जवळजवळ आपण येऊन पोचलेले आहे। हे बघा, हे आपल्याला दिसतंय। या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। फायनली आपण मुरबाड येथील बुद्ध लेणीवरती येऊन पोचलेलो आहोत। हा समोरील सभामंडप आहे। त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या 80 डिग्रीच्या आहेत। ते चढताना आपल्याला संभाळून चढायचं आहे। इथून आपल्याला जाताना सांभाळून जायचं आहे। खूप छोटी इथे आपल्याला पायवाट आहे। या साईडला एक फुल अशी दरी आपल्याला पाहायला मिळते। हा लेणीचा समोरील प्रवेशद्वार आहे। खूप सुंदर असं या बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे। पावसाळ्यामध्ये समोरील नजारा आपण पाहिला, हा खूप सुंदर असा नजारा आहे। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे ही बुद्ध लेणी आपण पाहिली होती का? प्राचीन व्यापारी मार्गावरती या बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे। भिक्षू आपल्या बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्राचीन व्यापारी मार्गाचा वापर करत होते। तिथील जे डोंगर आपण जर पाहिलं तर हे डोंगर नाणेघाट डोंगर आहे। या प्राचीन मार्गाने जेव्हा भिक्षू आपल्या बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला जात असताना त्यांना राहण्यासाठी या बुद्ध लेणीचं कोरीवकाम केलेलं आहे। व्यापारी मार्गावरती आपण ज्या बुद्ध लेण्या पाहतोय, या सम्राट अशोकानंतर जे सातवाहन काळ आहे त्यांनी बांधलेल्या आहेत। पावसाळ्यात जेव्हा वरून जेव्हा धबधबा पडतो, हा नजारा पाहण्यासारखा आहे। खरंच खूप सुंदर अशी बुद्ध लेणी आहे।